विकास होतोय गावांचा आणि विकास होतोय रस्त्यांचा। अभिमान मराठी मातीचा आणि संस्कृतीचा हो गर्व, गावागावाचा विकास करण्याले विकास पर्व। साहेबांनी या प्रभाग क्रमांक 11 वर अतोनात असं प्रेम केलेलं आहे। गेल्या 7 ते 6.5 वर्षापासून अभिमानाने सांगावंसं वाटतं की जवळपास 30 कोटी रुपयाचा निधी या कलेक्टर पट्टा भागासाठी साहेबांनी उपलब्ध करून दिला। त्याच्या मार्फत आता 6 नवीन कॉलेजेस सुरू होत आहेत, 5 महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा सुरू होते। त्या दृष्टीने म्हणजे आपण जर पाहिलं तर या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली, रस्त्यांची सुद्धा कामं अतिशय चांगल्या पद्धतीने झाली। त्यामुळे दादासाहेब या ठिकाणी आपल्या सर्वांचे तर्फे धन्यवाद देतो। पालकमंत्री दादाजी भुसे यांचे भाजप नेते सुरेश नाना निकम यांनी मानले आभार। गेल्या 5 वर्षात मालेगावात भरपूर विकास कामे, तब्बल 30 कोटी रुपयांच्या विकास कामांची प्रभाग क्रमांक 11 कलेक्टर पट्टा वासियांना भेट। तर मालेगावकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, बघा फक्त रयतराज्य न्यूजवर। मालेगाव पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी नगरसेविका सौ कल्पनाताई विनोद वाघ व युवा नेते विनोद वाघ यांच्या पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक योजना व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 11 कलेक्टर पट्टा भागात 5 कोटी रुपयांच्या मंजूर रस्त्या कामांचे नामदार भुसे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले। याआधी भूमिगत गटार योजना देखील कलेक्टर पट्टा भागात केल्याने वर्षानुवर्षे या भागातील पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न, पिण्याचे पाणी असो, रस्ते, इतर मूलभूत सुविधा असो, त्या तत्परतेने या भागात देण्याचे काम माजी नगरसेविका कल्पनाताई विनोद वाघ यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे। आत्ता देखील निसर्ग स्टॉप ते शिवरस्ता रोड, आग्रा रोड ते सावतोबा कॉलनी, वृंदावन कॉलनी ते भुयारी गटार व रस्ता काँक्रिटीकरण करणे, पेडकाई कॉलनी येथे रस्ता, संकल्प हॉस्पिटल ते जैन स्थानक येथे रस्ता, जैन पत्रा डेपो ते सुरेश नाना निकम यांच्या ऑफिसपर्यंतचा रस्ता, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परशुराम नगर येथे रस्ता, अयोध्या नगर येथील रस्ता, हॉटेल सुंदरा पॅलेस ते छत्रपती चौक रस्ता काँक्रिटीकरण अशा विविध जवळपास 5 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आल्याने कलेक्टर पट्टा भागात माजी नगरसेविका कल्पना वाघ व युवा नेते विनोद वाघ यांच्या माध्यमातून विकासाची गंगाच वाहत असल्याची चर्चा येथील नागरिक करीत आहे। यातच मालेगाव वासियांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे मालेगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी भुयारी गटार कामांसाठी 500 कोटींचा निधी मंजूर असून पिण्याच्या पाण्यासाठी 150 कोटींचा निधी मंजूर आहे। लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामे सुरू होणार असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली। रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक विनोद वाघ, दादा सोळगावकर, कॉलनीमधले सर्व आपले व्यापारी आणि रहिवासी या ठिकाणी या कामाला शुभारंभ करून एक चांगल्या कामाला सुरुवात दादाभाऊंनी केलेली आहे। त्याचप्रमाणे आता जे सांगितले की अंडरग्राऊंड गटारीचं सुद्धा काम आता मंजूर झालेलं आहे आणि ती कामं सुरू होतील। त्या दिवशी आवश्यक गोष्ट ती मालेगावची दृष्टीने आणि ती गोष्ट आता पूर्ण होत आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना आनंद होणं साहजिक आहे। त्याचप्रमाणे आता निलेश भाऊंनी सांगितलं की गटारीचंही शिवरोडच्या रस्त्याचं जे अपूर्ण काम आहे ते पण आता पूर्ण होणार आहे। त्यामुळं या 5 वर्षात जी काही विकासाची कामं या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये झाली निश्चितपणे वाखाणण्यासारखे आहेत। कृषी विद्यापीठाच्या मार्फत आता 6 नवीन कॉलेजेस सुरू होत आहेत, 5 महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा सुरू होते। त्या दृष्टीने म्हणजे आपण जर पाहिलं तर या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली, रस्त्यांची सुद्धा कामं अतिशय चांगल्या पद्धतीने झाली। त्यामुळे दादासाहेब या ठिकाणी आपल्या सर्वांचे तर्फे धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय बाळासाहेब ठाकरे नगर कलेक्टर पट्टा या भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जसं आता माननीय विनोदजी वाघ यांनी संपूर्ण कामांची यादी आपल्या समोर ठेवलेली आहे। निसर्ग स्टॉप ते शिवरोड रस्ता काँक्रिटीकरण करणं साधारणतः 1.25 कोटी रुपयाचा आणि
सुंदरा पॅलेस ते छत्रपती चौक त्याचं इथंच घोषित करून द्या. अंडरग्राउंड ड्रेनेज करायची. हां, म्हटलं तर ही कामं मागच्या महिन्यामध्ये मंजूर झालेली आहेत, परंतु भुयारी गटार या कामांना आपण संपूर्ण भागामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता झाल्याच्या नंतर परत भुयारी गटार करता तो तोडणं हे काही उचित होणार नाही आणि म्हणून काही दिवस ही कामं थांबलेली होती. ज्या भागामध्ये भुयारी गटार झालेली आहे तर त्या भागातले कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आता आपण सुरू करायला घेतलेले आहेत. साधारणपणे येणाऱ्या 15 ते 20 दिवसाच्या आत संपूर्ण मालेगाव महापालिका क्षेत्रातील अगदी प्रत्येक गल्ली प्रत्येक कॉलनी वाईज भुयारी गटारीचं पण काम आता आपण सुरू करायला घेतो आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अमृत योजना टप्पा 2 ज्याच्यामध्ये महापालिकेचा जबाबदारी असणार आहे 33%, राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे 33% आणि केंद्र सरकारची जबाबदारी असणार आहे 33%. असं 100% कामाच्या योजनेच्या माध्यमातून अमृत योजनेच्या माध्यमातून आपल्या मालेगाव महापालिका क्षेत्राच्यासाठी 500 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याची निविदा प्रक्रिया पण आता पूर्ण जवळपास झालेली आहे आणि लवकरच संपूर्ण कलेक्टर पट्टा असेल आणि मालेगाव शहर असेल त्या भागामध्ये भुयारी गटारीचंही काम त्या ठिकाणी आपण सुरू करायला घेतो आहोत. पाठीमागच्याही काळामध्ये अनेक चांगली कामं भुयारी गटारीचं तर मोठ्या प्रमाणात कामं आपण कलेक्टर पट्टा भागामध्ये विनोदजी वाघ यांच्या नेतृत्वाखाली विनोद पेक्षा आमची जी कन्या आहे कल्पना ताई यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आपली संपन्न झालेली आहेत. मला विनंती असणार आहे की जे काही काम होईल ते काम दर्जेदार पद्धतीचं झालं पाहिजे, क्वालिटीमध्ये झालं. रस्ता होईल त्याच्याने उंची वाढणार नाही याची काळजी घेण्याची सूचना विभागाला देण्यात आलेली आहे. या रस्त्याला पण स्पीड ब्रेकर टाकू आणि खालच्या रस्त्याला पण स्पीड ब्रेकर टाकू. कलेक्टर पट्टा या भागात विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब हे उपस्थित झालेले आहेत. मी प्रभाग क्रमांक 11च्या वतीने सर्वप्रथम भुसे साहेबांचं प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनींच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. साहेबांनी या प्रभाग क्रमांक 11वर अतोनात असं प्रेम केलेलं आहे आणि भरघोस एवढा निधी या प्रभाग क्रमांक 11 साठी दिलेला आहे. साहेब आपल्या आशीर्वादाने गेल्या 7 ते 6.5 वर्षापासून अभिमानाने सांगावंसं वाटतं की जवळपास 30 कोटी रुपयाचा निधी या कलेक्टर पट्टा भागासाठी साहेबांनी उपलब्ध करून दिला. 1.25 कोटी रुपयाचा हा रस्ता साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. याच्याच बरोबर सुंदरा पॅलेस ते छत्रपती चौक यासाठी सुद्धा 1.25 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यानंतर मी या ठिकाणी थोडक्यात ही यादी वाचून दाखवतो, जास्त लोक या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळे. रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. आज या रस्त्याला जो काही निधी उपलब्ध झालेला आहे तो आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार भुसे साहेब यांच्या माध्यमातून डीपीडीसी नगरोत्थान जिल्हास्तर या निधीतून सुमारे 50 लाख रुपये या रस्ते काँक्रिटीकरणाला या ठिकाणी मंजूर झालेले.